नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात आणि शेतकरी वर्गात सध्या एकाच विषयाची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे कर्जमाफी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता अधिकृतपणे 30 जूनची डेडलाईन दिलेली आहे। पण ही कर्जमाफी नक्की कोणती, ती फाईलमध्ये अडकली आहे की खरोखरच शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचणार? ज्या योजनेची घोषणा अर्थसंकल्पात झाली त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचे नक्की स्टेटस काय आहे, आज आपण याच योजनेचे सविस्तर पोस्टमॉर्टम करणार आहोत। व्हिडिओ स्किप करू नका, कारण तुमच्या हक्काच्या पैशाचा हा विषय आहे। नमस्कार, मी गंगाधर तित्रीमारे। मंडळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षी अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली। पण या योजनेचा मुख्य उद्देश काय होता ते आता आपण बघणार आहोत। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत आहेत ते या योजनेत पात्र ठरतील। पण पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाणार आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे शेतकरी वेळेवर कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपयापर्यंतचे प्रोत्साहनपर म्हणजे इन्सेंटिव्ह अनुदान दिले जाणार आहे। यामध्ये म्हणजे सरसकट कर्जमाफी नसून ही एक पात्रता आधारित योजना आहे, हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता मूळ मुद्द्यावर येऊया। ही योजना कागदावर खूप छान दिसते, पण प्रत्यक्ष बँकामध्ये गेल्यावर काय होतं? बँका सिबिल स्कोअरचे नियम लावून शेतकऱ्यांचे कर्ज नाकारत आहेत। मुख्यमंत्र्यांनी बँकांना सक्त ताकीद दिलेली आहे की पीक कर्ज देताना सिबिलची अट लावू नका। बँकांना 80% कर्ज वितरणाचे टार्गेट पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहे। पण जर तुमच्या खात्यात बँक मॅनेजर ऐकत नसेल तर गप्प बसू नका। ही माहिती जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे। सरकारने 30 जूनची तारीख का दिलेली? कारण खरीप हंगाम म्हणजेच पेरणीचा काळ तोंडावर आहे। शेतकऱ्यांच्या हातात कर्जमाफीचे पैसे पडलेले तरच तो पेरणीसाठी बियाणे आणि खत विकत घेऊ शकेल। जर हे पैसे 30 जूनपर्यंत मिळाले तर शेतकरी कर्जमुक्तीच्या चक्रातून बाहेर पडून पुन्हा नव्याने कर्ज घेण्यास पात्र ठरेल। हे चक्र नीट चाललंय तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा उद्देश सफल होईल। शेतकरी बांधवांनो, तुमची तयारी ठेवा। 7/12 उतारा, पीक कर्ज प्रमाणपत्र आणि आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते अपडेट्स ठेवा। जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्व कागदपत्रे वेळेत तयार करणे असणे आवश्यक आहे। सरकारी यंत्रणा कितीही वेगवान झाली तरी आपली कागदपत्र चुकीची असतील तर फाईल अडकवू शकते, हे विसरू नका। तर मंडळी, हा होता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी योजना कर्जमाफीचा संपूर्ण ताळेबंद। सरकारचं मिशन 30 जून यशस्वी होतं की पुन्हा तारखांचा खेळ यावर नक्की आहे। यावर ज्ञानगंगाचं बारीक लक्ष असेल। तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं? तुमच्या पसंतीची कमेंट्स नक्की करा। व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।